पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून सोलापूरच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे। मात्र त्यापूर्वी सोलापूर भकास होण्यासाठी कोण जबाबदार आहे याचा विचार काँग्रेसने करावा, अशी सडकून टीका भाजपाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सोमवारी केली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार सातपुते हे सोमवारी प्रथमच सोलापुरात दाखल झाले। यावेळी झालेल्या रोड शो नंतर त्यांनी मार्कंडेय उद्यान येथे कॉर्नर सभेला संबोधित केले, तेव्हा ते म्हणाले, सोलापूरकरांना मी माझ्या कुटुंबातील सदस्य समजून या ठिकाणी सेवा करेल। आज शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्व माता भगिनींनी, युवकांनी, व्यापाऱ्यांनी, महिलांनी, सगळ्यांनी जे माझ्यावर प्रेम केलं, ज्या पद्धतीने मला त्या ठिकाणी स्वागत केलं, हे खऱ्या अर्थाने सोलापूरकरांचं प्रेम मी कधी विसरणार नाहीये। त्यामुळे येत्या काळामध्ये लढाई 1 to 1 आहे। लढाई त्या ठिकाणी समोरासमोर आहे। यांनी 10 वर्षापूर्वी काँग्रेसने काय केलं याचा हिशोब दिला पाहिजे। सोलापूरमध्ये तेव्हा विडी कामगार नव्हते का? यांना कधी गोरगरिबाची घरं दिसली नाही का? मोदीजींनाच यावं लागलं तेव्हा आमच्या विडी कामगारांना घरं भेटली। यांना त्या ठिकाणी सोलापूरमधले कधी रस्ते दिसले नाही का? त्या ठिकाणी मोदीजींना यावं लागलं, त्यानंतर या ठिकाणी रस्ते चांगले झाले। यांना सोलापूरमधली इंडस्ट्री, प्रामुख्याने या सोलापूरला भकास करण्यासाठी जबाबदार कोण आहे हे कधीतरी काँग्रेसच्या नेत्याने विचार केला पाहिजे। मी खुला आव्हान देतो की हे म्हणतात की त्या ठिकाणी कशा वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या लावतात की उपरा उमेदवार। अरे मी या सोलापूरमध्ये आमदार आहे। ज्यावेळेस राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचे पिताश्री कधी करमाळ्याला लढायचे त्यावेळेस ते उपरे नव्हते का? कधी उत्तरला लढायचे त्यावेळेस उपरे नव्हते का? त्या ठिकाणी दक्षिणला लढायचे त्यावेळेस उपरे नव्हते का? माझा प्रश्न आहे, तुम्ही 3दा तुम्हाला या सोलापूरच्या जनतेने माती चारलेली आहे। 4थ्या वेळेस तयार राहा। या ठिकाणी हा भारतीय जनता पार्टीचा भगवा आमच्या गळ्यात आहे। निश्चित विजय आमचा होणार आहे।